आता वळूया आपल्या चर्चेकडे। राहुल गांधी यांनी काल मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत पत्रकार परिषद घेतली। त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण देत या सगळ्या प्रकारावरती एक प्रेझेंटेशन दिलं। या कार्यक्रमाला इंडिया आघाडीतल्या अनेक मातब्बर बडे नेते आलेले होते। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा होते। या प्रेझेंटेशनची दृश्य ज्यावेळेला समोर आली तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे अगदी मागच्या रांगेत बसलेले दिसले। शरद पवार सुद्धा तिसऱ्या चौथ्या रांगेत होते। हे दृश्य बघितल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीकेचे बाण सोडले। ठाकरेंनी स्वाभिमान काँग्रेसकडे गहाण टाकला अशा शब्दात सत्ताधारी महायुतीने त्यांच्यावर टीका केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेने तर बाळासाहेबांच्या स्मारकासमोर उपहासात्मक आंदोलन करत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। पण प्रश्न असा आहे की राहुल गांधींनी बोलवलेली ती अनौपचारिक बैठक होती, त्यात प्रोटोकॉलचा आग्रह नव्हता। मग कोण कुठल्या रांगेत बसलं, काय फरक पडतो? त्याच वेळी याची दुसरी बाजू अशी की यापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक अनौपचारिक कार्यक्रम आणि बैठका झालेल्या आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा त्यांचा तोरा महाराष्ट्राने बघितलाय। तोच तोरा दिल्लीतल्या या बैठकीत का दिसला नाही? त्या पुढचा प्रश्न म्हणजे ठाकरेंचं मागच्या रांगेत बसणं शिंदेंच्या शिवसेनेला का झोंबलं? एवढं आंदोलन वगैरे करत त्यांना सिद्ध काय करायचंय? याच सगळ्या प्रश्नांचा आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भात आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्याकडे आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी कसा निशाणा साधलेला आहे सगळ्या प्रकारावरती आपण काही झलक ऐकूया। ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही। आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसलं? याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचू अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। आणि चर्चेकडे वळूया। सुषमा अंधारे यांच्याकडे मी सुरुवातीला जाईन। सुषमाताई, टीका ज्या पद्धतीने होतीये, तुमच्या पक्षाची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे? हास्यास्पद आहे सगळं। खरं तर माध्यमांना सुद्धा आमची एक विनंती आहे की माध्यमांनी सुद्धा ज्या पद्धतीचं एकूण वातावरण तयार केलं जातंय की अरे मुद्दा हा आहे की भाजपाने आमची मतं चोरली, भाजपाने मतांवर दरोडा टाकला आणि आम्ही विचारलेली प्रश्न त्याची उत्तरं नाही आहेत। महाराष्ट्रातल्या भरजरी विजयाची लखतरं काल फाटलेली आहेत, ती कुठे कुठे शिवावी ती भाजपाला कळत नाही आहेत आणि त्यामुळे विषय डायव्हर्ट करण्यासाठी अजेंडा सुंदर चालवला जातोय। पण याचं स्पष्टीकरण देताना मी अगदी सुरुवातीला सांगितलं पाहिजे की मी अजून एका वाहिनीला वेळ दिलेला आहे, त्यामुळे मी मध्येच जर मला उठायला लागलं तर त्याचा अर्थ इतरांनी फार खुश होण्याचं काही कारण नाही। मी फक्त माझी भूमिका स्पष्ट करते। ती भूमिका मला इको ऐकायला येतोय माझाच। आपण इकडून रेक्टिफाय करूया, तुमचा आवाज स्पष्ट येतोय, तुम्ही बोला, आम्ही इकडून ऑडिओचा प्रॉब्लेम आहे तो रेक्टिफाय करतो। बर, हा तर माझा मुद्दा हा आहे की हे कोण लोक आहेत बरं की ज्यांना वाटतंय की अरे हा उद्धवजींचा अपमान झालेला आहे, महाराष्ट्राचा अपमान झालाय। आशिष शेलार नावाच्या माणसाला अक्कल नावाचं बक्कल असतं तर इतकं टक्कल पडलं नसतं। कळलं पाहिजे राव, तुम्ही ज्या उद्धव साहेबांची खुर्चीच काढून घेण्यासाठी कपटनीती केली, 40 गद्दारांना पळवण्यासाठी ब्लॅकमेल केलं, त्यांना काय काय कपटनीतीने पळवलं, तुम्ही उद्धव साहेबांच्या सन्मानाची कधीपासून चिंता करायला लागलात? महाराष्ट्राचा अपमान झाला ब्ला ब्ला ब्ला। बाळासाहेबांच्या समोर प्रतिकात्मक आंदोलन करतय कोण?
तर दांड्याची भाषा करणाऱ्या एक बाई. अरे हे तीच माणसं आहेत ना. उद्धव साहेबांना खुर्ची सोडण्यासाठी सगळं ज्यांनी जंग पछाडलं, उद्धव साहेबांचा एकही माणूस निवडून येऊ नये, किंबहुना शिवसेना संपली पाहिजे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ती सगळी माणसं यांना कधीपासून बाळासाहेबांची चिंता वाटायला लागली. ज्या बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून जी शिवसेना वाढवली, उलट त्या शिवसेनेला संपवण्यासाठी, नरडीला नख लावण्यासाठी धडपडणारी भाजपा, त्या बाळासाहेबांचं ते एकुलतं एक अपत्य स्वप्न असणारी ती शिवसेना आम्ही संपवायला बसलेलो आहोत असं म्हणणाऱ्या JP नड्डांच्या समोर हुजरे मुजरे करणारे मिंधे आणि लाचार, या लाचारांनी सांगायचं की कोण कुठे बसलेलं आहे. हे तर स्पष्ट झालं होतं की ती अतिशय अनौपचारिक गोष्ट होती आणि खूप मोठा स्क्रीन आहे, त्याच्यामुळे त्याचा जो एकूण उजेड आहे तो उजेड निश्चितपणे पवार साहेबांना किंवा उद्धव साहेबांना सहन झाला नाही, त्यामुळे पुढची लोक मागे येऊन बसली. पण मूळ मुद्दा ज्या पद्धतीने डायव्हर्ट केला गेला, सो स्मार्ट मूव, पण यामुळे यांचा पराभव, यांचं जे काही आतापर्यंतचा रडीचा डाव केलाय तो झाकला जात नाही. ज्यांना इतकी सन्मानाची, महाराष्ट्राच्या विशेषतः छत्रपती शिवरायांच्या सन्मानाची ज्यांना चिंता होती, हे सगळे म्हणजे आशिष शेलारची काय दातखिळी बसली होती का जेव्हा छत्रपती शिवरायांचा अवमान होत होता? जेव्हा प्रशांत कोरटकर अवमान करत होता तेव्हा आशिष शेलार कोणत्या बिळात बसले होते बरं? जेव्हा अत्यंत गलिच्छ पद्धतीने महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य भगतसिंग कोश्यारी किंवा अनेक मंडळी काढत होती, त्यावेळेला आज गेलेल्या त्या दांड्यावाल्या बाई आणि त्यांच्यासोबतची लोक ही सगळी कोणत्या बिळात लपलेली होती? ही कोण माणसं आहेत? अरे तुम्ही एक खुर्ची जिथं मिळणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी धडपडत होतात, तुम्ही खुर्चीवरून बोलणार आहात. पण नम्रताजी, मला पुन्हा आपल्याला विनंती असेल, फार फार प्रामाणिकपणे विनंती असेल, मला कधी कधी शंका येते की माध्यमांनी सुद्धा ठरवून राहुलजींचा मूळ मुद्दा डायव्हर्ट करण्याचा अजेंडा चालवलेला आहे का? कारण राहुलजींनी जे प्रश्न विचारले त्याच्यावर खरं तर माध्यमांकडून चर्चा होणं अपेक्षित होतं. ती चर्चाच होत नाहीये. उलट काल त्याच्यावरती संपूर्ण चर्चा झालेली आहे, त्यावर डिटेल रिपोर्ट चाललेले आहेत. काल पत्रकार परिषद झाल्या त्याच्यावरती जंगी चर्चा झालेली आहे. रिपोर्ट असं नाही की आम्ही हा विषय इग्नोर केलेला आहे. ऐका ना, त्याच्यावर 3-4 मिनिटात नाही नम्रताजी, मी शंका व्यक्त केली. तुम्ही निश्चितपणे 3-4 मिनिटांचं जे काही तुमचं पॅकेज असेल ते पॅकेज चालवलं असेल. नाही, पण काल धुळामध्ये चर्चा झालेली आहे. आणि आम्ही त्यांची पत्रकार परिषद झाल्या काँग्रेसचे इथले प्रवक्ते त्यांना बसवलं होतं. राहुल गांधींनी जे काही त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे ते सविस्तर आम्ही उलगडून दाखवलेलं आहे. त्यामुळे असं नाहीये की राहुल गांधींनी जे प्रश्न मांडले त्याला आम्ही न्याय दिला नाहीये. आम्ही ती सुद्धा बाजू मांडलेली आहे. आज आम्हाला हा विषय दिसला, त्यामुळे आम्ही फक्त यावर प्रश्न उपस्थित करतोय, कारण त्याच्या दुसऱ्या बाजूकडनं आरोप होत आहेत. पण तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आरोप तुमच्यावरती असा केला जातोय की ज्यांनी उद्धव साहेबांचा अपमान केलेला आहे त्यांना त्यांच्या मान सन्मानाची पहिली गोष्ट म्हणजे परवा नसावी, दुसरी गोष्ट म्हणजे अनौपचारिक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये हे मानपानाचे आग्रह धरणारे तुम्ही कोण? आता दोन्ही मुद्द्यांवर नम्रता मी बोलतो. पहिला मुद्दा आहे हा अनौपचारिक कार्यक्रम होता असा. मी काँग्रेसमध्ये जवळजवळ 30 वर्ष होतो. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या घरी काय चालतं, 10 जनपथला काय चालतं, कसं चालतं, कोणाला कुठे बसवायचं, कोणाची स्थिती काय करायची, कोणाला कुठच्या कोपऱ्यात बसवायचं, पुढे बसवायचं, हे ठरलेलं असतं. हे कितीही तुम्हाला अनौपचारिक वाटत असलं तरी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. कॅमेरे अँगल ठरलेले असतात. कोण कोणाच्या बाजूला उभं राहायचं हे ठरलेलं असतं. त्याच्यामुळे हे सगळं ठरवून केलेलं असतं. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे की प्रेक्षकांसाठी मला सांगायचंय की अनौपचारिक वगैरे इतक्या मोठ्या घरामध्ये, गांधी घराण्यामध्ये काही नसतं. हे सगळं अगदी ठरवून व्यवस्थित केलेलं असतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आता कसं आहे की ती हिंदीतली म्हण आहे, गिर गए फिर भी टांग ऊपर. आता एवढा तमाशा झालेला आहे, एवढी इज्जत गेलेली आहे, एवढी आपली बेइज्जत झालेली आहे,
आपल्या अंगावर जे वाघाचं कातडं, ते शिंदे साहेब बरोबर बोलतात की वाघाचं कातडं पांघरून कोण वाघ होत नाही, तर ते कातडं जो होतं त्याचा जो कलर होता तो काल राहुल गांधींनी तो कलर पूर्ण धुवून टाकला आणि ते कळलं की तो वाघच नाहीये. आणि हेच आम्ही सांगत होतो, कारण वाघ असता तर अशा पद्धतीचा अपमान सहन केलाच नसता, बरं. तिथून उठून निघून गेला नाही, असता. हा मुद्दा पण तुमच्या ते राजू तिथून वाघमारेजी उठून लक्षात आला. निघून पण तुमचा जाण्यासाठी एक खूप तो मोठा मुद्दा जो अपमान- तुम्ही मांडलाय, तुम्ही एक सुरुवातीला असं मला सुचवू एकच- पाहिलं की मला- काँग्रेसची मला- जी पद्धत आहे ते इंटेन्शनली करतात सगळ्या गोष्टी. तुम्हाला असं का वाटतं? तुम्ही म्हणताय जर उद्धव ठाकरेंसोबत हे इंटेन्शनली झालं असेल तर असं का झालं असेल इंटेन्शनली? मी सांगतो ना, कारण बघा काँग्रेसची जी पद्धत काँग्रेस करते असं नाही. मी महाराष्ट्राच्या कोर कमिटीत होतो, मी 15 वर्ष जनरल सेक्रेटरी होतो महाराष्ट्राचा, मी एससीचा अध्यक्ष होतो, मी दिल्लीच्या राजकारणामध्ये एससीचा अध्यक्ष असल्यापासून वावरतोय. राहुल गांधीच्या आतल्या कोंडाळ्यामध्ये आम्ही होतो. आम्हाला माहिती आहे ना काय कसं वागलं जातं 10 जनपदला. तेच कारण काय त्याचं? हे कारण सगळं काय अशी ठरवून वागणूक केलं मिळाली जातं. असावी? तुम्ही त्याचं कारण काय? एक तर सुरुवातीला तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला तुमची बसण्याची व्यवस्था केली जाते. तुमची पात्रता तुम्ही जर जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलात तर ते वर्तनामधून दाखवलं जातं की तुमची पात्रता काय आहे, तुम्ही कसे वागता, तुमची पोझिशन आत्ताची काय आहे महाराष्ट्राची. याच्या अगोदर इंडिया आघाडीची जी बैठक झाली मुंबईमध्ये, त्या बैठकीत त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो, मी त्या कमिटीत होतो. त्यावेळी उद्धव साहेबांची पोझिशन तुम्ही त्यावेळेचे फोटोग्राफ बघा आणि आताचे फोटोग्राफ बघा, आताची त्यांची पोझिशन काय आहे ती त्यांनी दाखवून दिली काँग्रेसनी. की इकडे जे तुमचं चाललेलं आहे, MNS बरोबर चाललंय, तुमचे आताचे कार्यकर्ते आहेत का, पक्षाची स्थिती काय आहे, त्या स्थितीप्रमाणे तुम्हाला तुमची पात्रता काँग्रेसने मोठा मुद्दा दाखवून मांडलाय दिली. तुम्ही. हे एक प्युअर 100% हे सत्य आहे. ठीक आहे, समजलं की नाही? ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे जर तुम्ही असं ते सुचवू दोन्ही पाहता की photograph काँग्रेसच्या बघाल, नजरेमध्ये इंडिया उद्धव आघाडीचे ठाकरे जे यांची पॉलिटिकल व्हॅल्यू डिग्रेड झालेली आहे असं सुचवू पाहताय तुम्ही? पूर्ण ठीक आहे, ठीक आहे. आपण काँग्रेसला विचारूया. काकासाहेब कुलकर्णी, हा शिवसेनेचा आरोप आहे तुमच्यावरती. उद्धव ठाकरेंची पॉलिटिकल व्हॅल्यू तुमच्या नजरेत डिग्रेड झाली आहे म्हणून अनौपचारिक कार्यक्रम असला तरी असं त्यांना इंटेन्शनली वागवलं जात आहे. मुळात पहिल्यांदा राजू वाघमारे सरांचं अभिनंदन. विश्वगुरूचे सगळे गुण त्यांच्यात लवकरच म्हणजे खूप कमी वेळामध्ये सगळे गुण त्यांच्याकडे आलेले आहेत. म्हणजे विश्वगुरूंनी कसा अँगल पकडावा, कशा पद्धतीने फोटो सेशन करावे, हे अतिशय तंतोतंत गुण त्यांच्याकडे आलेले आहेत. पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. नंबर 2, त्यांनी ज्या 2 गोष्टी सांगितल्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्या अतिशय 100% चुकीच्या सांगितल्या. त्याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे साहेब, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे सगळे त्या ठिकाणी अनौपचारिक बैठकीसाठी गेलेले होते. समोरच्या पहिल्या रांगेमध्ये त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. समोरचा LED स्क्रीन मोठा होता. ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी याच्यावरती खुलासा केला तो खुलासा राजू वाघमारे साहेबांनी बघितला नाही. एक लक्षात घ्या, ठाकरे फॅमिली अपमान सहन करणारी नाही. कदाचित राजू वाघमारे साहेब मुंबईत राहत असताना त्यांना याच्याबद्दल माहिती आहे का नाही मला माहिती नाही. राजू वाघमारे त्यांना मुद्दा मांडू दे. राजू वाघमारे त्यांना मुद्दा मांडू दे. मी तुमच्याकडे क्रॉसिंग साठी येते. वाघमारे साहेब मला बोलू द्या. काकासाहेब कुलकर्णी तुम्ही मुद्दा मांडा. मला बोलू द्या. मला बोलल्यावर तुम्ही बोला. मुळात ते अतिशय स्पष्ट वक्ते संजय राऊत साहेब तर किती स्पष्ट वक्ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि जर असंच अपमान घडला असतं, ज्याचा अपमान झालाय ते बोलले असते. मुळात यांची अवस्था अशी झाली आहे, सौ चूहे खा के बिल्ली चली हद को, अशी यांची अवस्था झाली आहे. आणि हे आता मात्र गप्पा शिपायला तयार झाले. त्यामुळे ज्यांनी तुम्ही अपमान केला त्या उद्धव ठाकरेंचा, ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना तुम्ही त्रास दिलात, ज्या पद्धतीने शिवसेनेचे 2 तुकडे तुम्ही केलात आणि तुम्ही आता सन्मानाच्या पाता मारताय. अरे तुम्ही काय, तुम्हाला उपमा कोणाची द्यावी? माणसाच्या तर परिभाषेमध्ये ही उपमा देता येत नाही, म्हणून असंवैधानिक शब्द मी वापरणार नाही. त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही चुकीचं या ठिकाणी माध्यमातून महाराष्ट्राला दिशा भरकवण्याचं काम करताय हे अतिशय चुकीचं आहे. नंबर 2च्या बाबतीमध्ये संजय राऊत साहेबांनी सकाळी आज प्रेस घेऊन त्याच्या बाबतीमध्ये चांगला खुलासा केला. मला बोलू द्या. डॉक्टर राजू वाघमारे मी येते तुमच्याकडे, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. मला बोलणं झालं तर बोला. राजू वाघमारे साहेबांना माझी विनंती आहे, माझं झालं तुम्ही बोला.
संजय राऊत साहेबांनी सकाळी प्रेस घेऊन जे सांगितलं ते अतिशय स्पष्टपणे सांगितलं. त्यांच्या बाजूला कमल हसन साहेब होते, त्यांनी असं सांगितलं की समोरची स्क्रीन बघण्यासाठी उद्धव साहेबांना त्रास होत होता. उद्धव साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे मणक्याचा त्रास आहे, शारीरिक व्याधी त्यांच्या आहेत आणि ते दिसत नाही समोर, डोळ्याला चष्मा आहे म्हणून ते बघण्यासाठी मागे गेले. याचा अर्थ तुम्ही 6व्या रांगेत बसला अपमान झाला. जर ही अपमानाची भाषा असेल तर मोदींनी एकनाथ शिंदेला दुसऱ्या रांगेत उभा केलं मुख्यमंत्री असताना, तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत? मोदीजींचा का निषेध केला नाहीत? तेव्हा तुम्ही का बसले होते? सुषमा अंधारे हसतात. मी त्यांची एक कॉमेंट घेते आणि मग एकत्रित क्रॉसिंगसाठी तुमच्याकडे ते डॉक्टर राजू वाघमारे. सुषमा अंधारेजी, एक जे आता शिवसेनेतर्फे सांगण्यात आले ते म्हणजे पॉलिटिकल डिग्रेडेशन झालेलं आहे काँग्रेसच्या नजरेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं, आणि त्याला रेफरन्स कदाचित मागच्या विधानसभा निवडणुकीचा असावा. नम्रताजी, कोण बोलतं यापेक्षा म्हणजे काय बोलतात यापेक्षा कोण बोलतात हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे बोलणारी व्यक्ती खरंच महत्त्वाची आहे का आणि त्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी का, प्रतिक्रिया देण्याच्याही योग्यतेची ती आहे का, हे आपण ठरवलं पाहिजे. तर मला त्याच्यावर काही फार प्रतिक्रिया द्यावीशी अजिबात वाटत नाही, पहिलं मुद्दा. दुसरं असा की त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं आणि त्यांना असणारा त्रास, मला वाटतं याच्या आधीच्या आपण 2-3 वेगवेगळ्या डिबेट्समध्ये सांगितलं की शिवबंधनाचा धागा जरी बांधायचा असेल तर त्यांच्या बोटांना त्रास होतो, म्हणजे इतका त्यांचा तो मणक्याचा आजार मोठा आहे. पण असो, म्हणजे मला सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, त्यामुळे मी काही त्या भानगडीत पडणार नाही. पण एक महत्वाचा मुद्दा, जे लोक फार प्रोटोकॉलची आणि मानासन्मानाची भाषा करतात, खरं तर त्यांची लायकी इतक्या वेळा मोदींनी आणि या सगळ्या लोकांनी दाखवलेली आहे की काय पद्धतीनं त्यांना वागवलं जातं, काय पद्धतीने त्यांना त्यांची लायकी वारंवार दिल्लीला गेल्यावर, कधी कधी तर दिल्लीला 2-2 दिवस थांबून त्यांना भेटच दिलेली नाहीये मोदी शहांनी, हे फार विशेष आहे. आणि जी भाजपा प्रोटोकॉलची फार भाषा करते, मुळात त्या भाजपाला प्रोटोकॉल आणि मानसन्मान कळतो का? अहो, ज्या भाजपाने म्हणजे 2 खासदारांपासून क्लिअर कट मेजॉरिटीपर्यंत भाजपा आणली, त्या भाजपाई नेते असणारे मुरली मनोहर जोशीजी असतील किंवा अडवाणीजी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयीजी असतील, या लोकांच्या संदर्भाने काय गलिच्छ पद्धतीने मोदीजी वागले, त्यांची किती अवहेलना केली, कशा पद्धतीने आजही गडकरी साहेबांच्या सोबत ते वागतात किंवा त्यांनी मुंडे साहेबांना कसा त्रास दिला, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सर्व परिचित आहे. दुसरं कशाला, जे मानसन्मानाची इथे भाषा करतायत आणि टिमक्या वाजवतायत, त्यांना स्वतःच्या ताटातलं गाढव पहिल्यांदा काढायचं कळलं पाहिजे. कारण त्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळेला, म्हणजे ST खात्यामध्ये एकाच वेळेला 2 नियुक्त्या झाल्या आणि त्यांना त्यांची नियुक्ती वाचवता आली नाही. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती तिथं कायम करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी सगळीकडून जी नाकेबंदी केली आहे त्याच्यात नुसता अपमान नाही तर नाक झिजून घासून घासून झिजून जाईल आणि नुसती छिद्रच शिल्लक राहतील, इतकी वाईट अवस्था ज्यांची झालेली आहे. अशा लोकांनी मानासन्मानावर बोलावं, ज्यांच्या म्हणजे अक्षरशः ज्यांच्याकडे गृह खात्याचा कारभार दिलाय त्या गृह राज्यमंत्र्यावरच रेड पडावी. ह्याच्यापेक्षा अजून अपमान काय असतो बरं मोठा? अहो, ज्यांना साधा PA नेमायचा अधिकार नाही असं त्यांचेच मंत्री सांगतात, ज्यांचा निधी कधी पळवला ते कळत नाही, त्यांनी आपल्या ताटातली गाढवं पहिल्यांदा काढली पाहिजेत. त्यावरती जास्त काळजीने आणि त्यावरती व्यक्त झालं पाहिजे. बाकी कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय नाही, आम्हाला चांगलं माहिती आहे की आमचा नेता किती मानी आणि किती स्वाभिमानी आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या समाधीजवळ जाऊन मगरीचे अश्रू काढणारे जे लोक आहेत, त्या मगरीच्या अश्रू काढणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही ठिकऱ्या ठिकऱ्या उडवला, याच बाळासाहेबांच्या रक्ताला तुम्ही काय पद्धतीने बैमान झालात आणि तुम्ही जर शेंड्यावर शहाणे होऊन जर बोलणार असाल तर लोकांना हे पक्क माहिती आहे की काल राहुल गांधींनी तुम्हाला अक्षरशः नागवं केलेलं आहे आणि त्यात तुम्हाला तोंड लपवायला जागा राहिलेली नाहीये. असो, मला वाटते 5:12 झालेले आहेत आणि कदाचित मला मध्येच ब्रेक घ्यावा लागेल. पण नम्रताजी, मी माझी भूमिका फार स्पष्टपणे इथे मांडलेली आहे. थँक्यू. ठीक आहे. राजू वाघमारे, दोघांच्या या मुद्द्यांवरती आपण प्रतिक्रिया द्याच, मात्र त्यासोबत आणखीन एक मुद्दा म्हणजे आज हे आंदोलन कशासाठी केलं, म्हणजे मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय होता? आता सगळ्यात पहिलं मी दोघांवरची प्रतिक्रिया देतो. कुलकर्णीजींना मला सांगायचं आहे की कुलकर्णीजी, आपण काँग्रेसमध्ये असताना मी नेहमी बोलायचो वैयक्तिक जाऊ नका.
तर त्याचं भान ठेवा बोलताना. दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत जे बोलण्यात आलं, आपला विषय काय आहे, तर उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या लाईन मध्ये बसवलं आणि त्यांचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी तो निर्लज्जपणे सहन केलेला आहे, हा विषय आहे. आता या विषयाला सोडून जे सगळं शिळं झालेलं आहे त्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काम कशाला, म्हणजे त्याचा काय फायदा नाही. प्रेक्षकांना कळतंय विषय काय आहे. विषय आहे की आपण एवढे अपमान जे आपले झालेले आहेत, आपल्यामध्ये काही उरलाय की नाही. मराठी माणसाचा एकच म्हण असते की मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. आता ज्यांनी वाकायचंच ठरवलंय कमरेतून, तर ते मराठी माणसं आहेत की नाही याच्याबद्दल पण शंका घ्यावी असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मराठीसाठी एकत्र आलो, मराठी करणार, पण मराठ्यांचा जो काय म्हणतात त्याला महत्वाचा मुद्दा आहे, मोडेन पण वाकणार नाही. आता ह्याच्यात वाकून तर हे कमरेचं पूर्ण आता वाकून गेलेले आहेत. आणि जो अपमान झालाय त्याला शारीरिक व्याधीची आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून केविलवाणा प्रयत्न केला जातोय. याच्यातच कळतं की आपलं काय उरलंय आता. आणि जो मी मगाशी मुद्दा बोललो नम्रताजी, हा मुद्दा अगदी परफेक्ट आहे. कारण आता पॉलिटिकल पोझिशन झालेली आहे शून्य. काँग्रेस यांना विचारायला तयार नाही. दिल्लीत जाऊन दारोदारी फिरून आम्हाला त्याच्यामध्ये ठेवा, आम्हाला मान द्या असं बोलावं लागतंय. इकडे राज ठाकरे हात पकडायला तयार नाही आहेत. या परिस्थितीमध्ये ज्यावेळी तुम्ही विचारांची गद्दारी करता, ज्यावेळी तुमच्या तत्वांची गद्दारी करता, ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे तुम्हाला शिकवलं त्याच्या अगदी उलट तुम्ही व्यवहार करता, त्यावेळी तुमची परिस्थिती राजकारणामध्ये 6व्या रांगेत बसण्याचीच होते. कारण त्यावेळी तुमच्याकडे तत्व नसतात, तुमच्याकडे बौद्धिक नसतं, तुमची तत्व सगळी गुंडाळलेली असतात. आणि कमरेचं गुंडाळून डोक्याला बांधलं की आपली इज्जत जाते. ती इज्जत काल गेली आणि ती तुम्ही घालवून घेतलीत. कारण आता परिस्थितीच तीच आहे. ना संजय राऊत काय बोलू शकत, ना उद्धव ठाकरे काय बोलू शकत, ना आदित्य ठाकरे काय बोलू शकत, ना त्यांचे इकडचे कार्यकर्ते काय बोलू शकत. त्यांना राग आलेला नाही. अहो साधं इकडे सभेमध्ये बोलताना इतर वक्त्यांना वेगळं पोडियम आणि उद्धव साहेबांना वेगळं पोडियम याची व्यवस्था करणारे काल जर 6व्या रांगेत बसल्यानंतर पण त्यांचे आमदार किंवा त्यांचे लोक काही बोलणार नसतील, तर आता या एवढ्या निर्लज्ज लोकांना आपण काय बोलायचं. त्यांनाच आवड आहे. माझी वेळ संपत आली. मला काकासाहेब कुलकर्णींची प्रतिक्रिया घ्यायची आहे. काकासाहेब कुलकर्णी बोला. ते नाहीये, आवाज त्याच्यामुळे त्यांना आपल्याला काय काय बोलावं लागणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या सभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना वेगळं पोडियम देईपर्यंत त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे ह्या असे फोटो, असे दृश्य ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला शंका येणारच आहे. पहिला तर मी सांगतो, मी वैयक्तिक कुणालाही मगाशी गेलो नाही. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राजू वाघमारे, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या, आपली वेळ संपत आली. मला बोलू द्या. बोला काकासाहेब कुलकर्णी. आपल्या माझ्याकडे अगदी शेवटचा मिनिट आहे, तो थेट मुद्द्यावर या. ज्यांचा साधा प्रश्न आहे माझा, या ठिकाणी ठाकरे बाजूला ठेवा, काँग्रेसची बाजूला ठेवा. ज्यांचा अपमान झाला त्यांना राग येणं अपेक्षित आहे, कारण त्यांच्या दुश्मनांना राग येणं अपेक्षित आहे. साधा प्रश्न आहे माझा. ज्यांचा अपमान झाला नाही, तुम्ही आज त्या मदतोरी करू. बरोबर आहे, ज्या पद्धतीने सत्य बरोबर आहे कुलकर्णीजी, मी उत्तर देतो ना त्याचं. येत नाही तुम्हाला, त्यावर उत्तर देता येत नाही म्हणून तुम्ही आमच्या मला उत्तर तर देऊ द्या. हे अतिशय नम्रताजी, मी उत्तर देतो ना त्यांच्या मुद्द्याला. राजकारण आहे हे, बालिश बुद्धीचं राजकारण आहे. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मला उत्तर तर देऊ द्या. अहो ज्यांना राग येत नाही म्हणजे त्यांच्याकडचा स्वाभिमान संपलाय, त्यांच्याकडचा स्वाभिमान संपलाय म्हणून त्यांना राग येत राजू नाही. वाघमारेजी त्यांच्याकडचा स्वाभिमान ही वस्तुस्थिती स्वीकारायला अडचण काय? कसला त्रास. अरे एवढा अपमान झाल्यावर उठून गेलं पाहिजे. एवढा अपमान सहन केला,
अहो, हे काय तुमचं बोलणार लक्षण आहे. या माणुसकी गोष्टीला शिल्लक राहिली काहीही नाही. शब्द तुम्ही नाही त्याच्यावर अहो, चर्चा करताय. पूर्णपणे वाघमारे साहेब, पूर्णपणे या आरोग्याच्या प्रश्नावरती उद्धव सुद्धा चर्चा ठाकरेंची करताय. खरी उद्धव पोझिशन साहेबांच्या ही पंचायतच्या कळलेली आहे आधारावर चर्चा माझी करताय. माझी त्याच्यामुळे वेळ आता संपत आलेली आहे. सहानुभूतीचं- दोन्ही बाजू सहानुभूतीचं आपापले राजकारण किल्ले बंद करा. लावून करतायत मी अगदी. त्यांना- कोणीही इथे पाठ टेकणार नाही हे नक्की आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की अशा गोष्टी ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला वास्तवात तिथे काय घडलेलं आहे ते तिथे उपस्थित असलेल्यांनाच माहिती असतं. बाकी बाहेरून जे त्याबद्दल चर्चा करत असतात त्यांच्यासाठी ही राजकारण करायची एक संधी असते. मग त्यावरून येणाऱ्या प्रतिक्रिया असो किंवा त्या प्रतिक्रियांवरती येणाऱ्या आणखीन वेगवेगळ्या रिॲक्शन्स, हे सगळं राजकारणाला, नव्या राजकारणाला, नव्या राजकीय हवेला, गरम हवेला जन्म देत असतात. एवढं मात्र नक्की. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.